हॅलो. आपण आज लिनियर रिग्रेशनचं एक न्यूमरिकल बघणार आहे. त्याच्यामध्ये असं न्यूमरिकल दिलेलं राहील. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतलं आहे आपण. फॉर द फॉलोइंग डेटा सेट फाइंड द लिनियर रिग्रेशन लाईन अँड प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वाय वेन एक्स इज इक्वल टू 10 हे गिवन आहे आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू हा गिवन आहे. ठीक आहे. सो बेसिकली आपल्याला जेव्हा लिनियर रिग्रेशनचं प्रॉब्लेम सॉल्व करायचं असते तेव्हा आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे, जसं की लिनियर रिग्रेशन इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता एम म्हणजे काय, जसं मोस्ट ऑफ द टाइम इथे तुम्हाला एम म्हणून नाही, तुम्हाला म्हणतील फाइंड आउट टी बीटा 1 और बीटा 0. ओके. सो एम म्हणजे बीटा 1 अँड सी म्हणजे बीटा 0. ओके. सो एमचा फॉर्म्युला कसा असतो, एक्स समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार इंटू वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे इथे इन शॉर्ट या फॉर्म्युलामध्ये पाहिलं आपण तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू गिवन आहेत आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एम आणि सी. आणि एमचा फॉर्म्युला काय हा आणि सीचा फॉर्म्युला काय येणार आहे, कसा होईल सीचा फॉर्म्युला, वाय मायनस एम एक्स. ओके. सो आता या फॉर्म्युलानुसार आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एम दॅट इज बीटा 0. जर बीटा 0 काढायचं आहे तर आपल्याला काय काय व्हॅल्यू पाहिजे, एक्स बार पाहिजे, वाय बार पाहिजे, नंतर एक्स मायनस एक्स बार पाहिजे, देन वाय मायनस वाय बार पाहिजे अँड एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा हे सर्व व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि आपल्याला गिवन काय आहे, फक्त एक्स आणि वाय. सो स्टार्टिंग फ्रॉम एक्स बार आणि वाय बार. ठीक आहे. सो एक्स दिलेला आहे तर त्याच्यावरून आपण एक्स बार काढणार. ठीक आहे. एक्स हा गिवन आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. सो ॲडिशन ऑफ दॅट 10 डिजिट्स डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय म्हणजे 45 डिवायडेड बाय 10 म्हणजे एक्स बार निघाला आहे. सेम तुम्हाला वाय बार काढायचं आहे. वाय बार पण वाय दिलेला आहे, जे सगळ्यांचे ॲडिशन तुम्ही करणार 1 प्लस 3 प्लस 2 प्लस 5 प्लस समथिंग समथिंग देन 12पर्यंत. देन एवढे जर तुम्ही सर्वांची ॲडिशन केली तर तुम्हाला वाय बार भेटतो. ठीक आहे. 1 प्लस 3 प्लस 2 प्लस 5 प्लस 7 प्लस 8 प्लस 8 प्लस 9 प्लस 10 प्लस 12 डिवायडेड बाय 10. 10 का टोटल नंबर किती आहे, 10, दॅट्स वाय. सो 65 डिवायडेड बाय 10 वाय बार पण निघाला. आता तुमच्याकडे एक्स बार आणि वाय बार दोन्ही आहेत. आता काय पाहिजे, पूर्ण टर्म ही एक्स मायनस एक्स बारची टर्म पाहिजे, वाय मायनस वाय बारची टर्म पाहिजे, देन या दोघांच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि एक्स मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर पाहिजे. सो आपल्याकडे एक्स आणि वाय गिवन आहे, एक्स बार वाय बार आत्ताच काढले, जे गिवन एंटिटीज आहेत ते तसे लिहून घेतले आपण आता. ठीक आहे. आता एक्स बार वाय बार ठीक आहे आताच काढले. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक्स मायनस एक्स बार. एक्स मायनस एक्स बार म्हणजे 0 मायनस 0.5 4.5 म्हणजे किती येणार, -4.5. नंतर 1 मायनस 4.5 मायनस 3.5. अशा प्रकारे तुम्ही एक्स मायनस एक्स बार पूर्ण काढणार 10 एंटिटीजसाठी. देन तुम्हाला काढायचं आहे वाय मायनस वाय बार. वाय मायनस वाय बार म्हणजे 1 मायनस 6.5. ठीक आहे ना, म्हणजे -5.5. 3 मायनस 6.5 म्हणजे -3.5. असे तुम्ही सर्व काढणार 10 एंटिटीजचे. देन आता तुम्हाला या दोन टर्म भेटलेल्या आहेत. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण पाहिजे. एक्स मायनस एक्स बार इंटू वाय मायनस वाय बार हे दोन टर्म्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन हे येत आहे. ओके. अशा सर्वांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन काढून घेतलं आहे. आता खाली समेशन दाखवलं आहे म्हणजे काय, हे सर्व जे टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन केली, जसं की 24.75 प्लस 12.25 प्लस 11.725 हे सर्वांची ॲडिशन केली आहे. याची ॲडिशन आली आहे 96.5. म्हणजे ही समेशन ऑफ दिस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे ना, म्हणजे किती आलेलं आहे, 96.5. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आता तुमचा एक्स मायनस एक्स बार इथे काढलेला आहे, याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर यू विल गेट द एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर. म्हणजे -4.5चा स्क्वेअर काय येणार, 20.25. देन -3.5चा स्क्वेअर काय येणार, 12.25. अशा प्रकारे तुम्ही या सर्व टर्म्सचा स्क्वेअर काढला. ठीक आहे. आणि या सर्वांची ॲडिशन केली, जसं की 20.25 प्लस 12.25 प्लस 6.25 सगळे ओव्हरऑल टर्म्सची ॲडिशन केली, यू विल गेट द 82.5. म्हणजे आपल्याला याचं पण समेशन मिळालेलं आहे, या टर्मचं पण समेशन मिळालं आहे. सो पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. सो 96.5 डिवायडेड बाय 82.5 यू विल गेट 1.1696. हा काय आला आहे, ओनली फक्त एम. आता काय काढायचं आहे आपल्याला, बीटा 0. बीटा 0 म्हणजे सी. ठीक आहे ना, सीची व्हॅल्यू काढायची आहे. आता फॉर्म्युला काय आपला, तसं इक्वेशन काय असते, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी.
ठीक आहे. आता इथे आपण बार काय घेतलेले आहेत. आता ओव्हरऑल तुम्ही एकेका व्हेरिएबलसाठी तुम्ही सगळं काढणार आहे का? जसं की y = mx + c आहे, तर मग या टर्मसाठी वेगळं, या टर्मसाठी वेगळं, या टर्मसाठी वेगळं नाही. आपल्याला ओव्हरऑल सगळ्यांचं काढायचं आहे, म्हणून आपण काय घेतो आहे बार. ओके. जर तुम्ही बार घेतलाय तर कसं करणार? y बार = mx बार + c. म्हणजे तुम्हाला y बारची पण व्हॅल्यू माहिती आहे, x बारची पण व्हॅल्यू माहिती आहे. m तुम्ही आत्ताच काढला. ठीक आहे. सो आपल्याला जर c काढायचं असेल तर इक्वेशन कसं होईल? y बार मायनस mx बार = c. ओके. सो y बार काय आहे तुमचा 6.5, m काय आताच काढला 1.1696 इंटू x बार काय आहे 4.5. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ c, दॅट इज बीटा 0. आता तुमच्याकडे c ची पण व्हॅल्यू आहे आणि m ची पण व्हॅल्यू आहे. आता तुम्ही लिनियर इक्वेशनमध्ये टाकू शकतात y = mx + c. आता याच्यामध्ये तुमच्याकडे m ची पण व्हॅल्यू आहे, c ची पण व्हॅल्यू आहे आणि x हे इक्वेशनमध्ये गिवन आहे. x हे आपल्याला जेव्हा न्यूमेरिकल दिलं होतं की प्रेडिक्ट काय करायचं आहे y वेन इफ x = 10. मग x गिवन आहे, m आणि c आताच काढले आपण. सो आपण काय करणार? m ची व्हॅल्यू पुटअप करणार मल्टिप्लाइड बाय 10 जे गिवन आहे प्लस c 1.2368 इज इक्वल टू त्याचा आन्सरवर आला 12.93. इट इट्स नियरली अबाउट टू 13. म्हणजे हे 12.93 म्हणजेच काय 13. ओके. 13 म्हणू शकतो आपण. सो y = 13. आता याचा म्हटलंय त्यांनी लिनियर रिग्रेशन लाईन. ठीक आहे ना. आता तुमच्याकडे x आणि yच्या इथे आपण xला 0 म्हणजे इथे x एंटिटीज घेतल्या, इथे y एंटिटीज घेतल्या. इथे 0 to 10 ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला. इथे आपण 14 पर्यंत घेतलंय. ठीक आहे ना. तर इथे x आणि yच्या व्हॅल्यू तुमच्या गिवन आहे. जसं की आता तुमच्या न्यूमरिकलमध्येच दिलेल्या होत्या व्हॅल्यू. काय दिलेली होती? x ची व्हॅल्यू 0 आहे, याची y ची 1 आहे. 1, 3, 2, 2 असे 9 to 12 पर्यंत दिलेले आहेत. ठीक आहे ना. हे सगळ्या x आणि yच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या तुम्ही इथे प्लॉट करणार. पहिली व्हॅल्यू होती x ची 1 असेल तेव्हा y ची 3. देन x ची 2 असेल तर y ची पण 2 आहे इथे. हे सर्व गिवन व्हॅल्यूज ते तुम्ही त्याचे प्लॉट केले, एक लिनियर रिग्रेशन लाईन ड्रॉ केली ज्याच्यातून मॅक्सिमम नंबर ऑफ पॉईंट जातील असे. आणि इथे एक पॉईंट नाही केलेला आहे. इथे आपण पॉईंट करू शकतो जेव्हा x = 10 असेल तेव्हा y किती असेल 13. जे आताच आपण काढलंय की x जेव्हा 10 असतो तेव्हा y किती असेल 13. तो पॉईंट तुम्ही इथे प्लॉट करून दाखवणार. अशा प्रकारे हा ग्राफ प्लॉट होणार आणि हे न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार. ओके. थँक्यू.